स्वागतम. आज आपल्या प्रशालेतील कुमारवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापनातील आहार व आरोग्य या विषयावर अंगणवाडी सुपरवायझर निंगणकर मॅडम तसेच सेविका साक्षी मॅडम, श्रेया मॅडम, आदिती मॅडम, ज्योती मॅडम येथे उपस्थित असून त्यांचे प्रशालेतर्फे स्वागत करण्यासाठी मी मुलींची मासिक पाळी व्यवस्थापनातील मुलींची प्रमुख कुमारी सानिका प्रकाश आयर तिला स्वागत करण्यासाठी विनंती करते. सर्व किशोरी मुली इथे उपस्थित झाल्यात. आमच्या मॅडमने इथे तुम्हाला उपस्थिती आमच्यासाठी करून दिली त्याबद्दल खरंच त्यांचं धन्यवाद. आणि आज आपण किशोरी मुली आणि त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या आरोग्यामध्ये येणारी मासिक पाळी या विषयावर थोडेसे आपण चर्चा करणार आहोत. हां, तर कसं आहे माहिती आहे का, आपलं जे वय आहे ते 11 वर्षानंतर 10 वर्ष म्हणजे आपलं अंगण वय आहे आणि आपण 11 वर्षानंतर मुलींच्या म्हणजे शरीरामध्ये काही बदल व्हायला लागतात. आता बऱ्यापैकी आपण वारंवार हे बदल ऐकतच असतो की शारीरिक बदल काय होतो, म्हणजे अवयव प्रत्येक अवयवामध्ये बदल होतो. त्याच्यानंतर बोलण्यामध्ये रहनसहन आणि लाजाळूपणा हा एक जो की आपला बिंदास उड्यामारणं वगैरे कुठेतरी निघून जातो. तर मला असं म्हणायचं आहे की मासिक पाळीविषयी तर आपण नेहमी बोलतो, पण मुलींचं आरोग्य. आता आरोग्य म्हणजे काय, तर आरोग्य म्हणजे आपलं सुदृढ राहणं. बघा, मुलींना मासिक पाळी येते खरं, पण ती रेग्युलर नसते, म्हणजे दर महिन्याला येत नाही. त्याचं कारण असं आहे मुलींनो की तुमचा आहाराचं नियोजन व्यवस्थापन जर बरोबर नसेल, म्हणजे आहार सगळेच घेतात मुली. अगदी मुली आत्ता बघायला चायनीज, जंक फूड काय काय नाही खात असं नाही. म्हणजे आमच्या वेळेस काही मिळत नसतं, आम्ही गुळाची चिक्की, शेंगदाणा वगैरे हेच खात होतो. पण आता तसं नाही, बाजारात गरम साठ काहीही मिळतं, तर ते तुम्ही खातात. आणि त्याचं म्हणजे ते फूड कुठेतरी तुमच्या शरीरावरती हे तुमच्या लक्षात येत नाही. तसंच आता करून खाऊला पैसे दिलेत म्हणजे आपण पेपर खाणार, काहीतरी खाणार. पण मुलींनो, माझं असं मत आहे, जर तुम्हाला घरातून 10 रुपये मिळत असतील तर 10 रुपयामध्ये अंड किंवा दूध येतं. म्हणजे तुमच्या तर घरी उपवास वगैरे हे विषय आहे, माझ्या पण घरी आहे, पण मी करत नाही उपवास. तर ते तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही ते खाऊ शकता घरामध्ये. कारण आपल्याला शाळेमध्ये तर 8वीपर्यंतच्या मुलींना आहार मिळतो आणि मी असं ऐकलंय की राहिलेला आहार मॅडम किंवा शाळेचं नियोजन असतं की मुलांना पुढच्या पण वर्गाचा मिळतो. म्हणजे बऱ्यापैकी आहाराचं नियोजन आहे तुमच्या दुपारच्या वेळेचं. म्हणजे तुम्ही जे काही खाता बाहेर ते न खाता तुम्ही त्याचं कॅल्शियम मिळेल दुधातून किंवा अंड्यातून, असं प्रोटीन आणि कॅल्शियम असं तुम्ही आहार जर घेतला दिवसातून तर खरंच तुमच्या शरीरासाठी उपयोग आहे. आणि त्यानंतर शेंगदाणा किंवा घरी तुमच्या पालेभाज्या असतात, बऱ्याच मुली खात नाही बरं का पालेभाज्या, आवडतच नाही त्यांना खायला, कडधान्य नाही खायला आवडत. पण हे खाणं का गरजेचं आहे, पहिली काय काय मुलींना 6 महिने 9 महिने पाळी येतच नाही. याचं कारण काय, हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये त्यांचं जे म्हणजे त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. जे की मुलींचं 11 ग्रामच्या वरती 12 ग्रामच्या वरती जे HB पाहिजे. HB म्हणजे रक्तामध्ये असलेलं हिमोग्लोबिन, जे तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं. म्हणजे मुली कधी कधी चालताना बघा तुम्ही दप्तर घेऊन येतात, धाप लागते आपल्याला चालताना. त्याचं कारण काय, तुमचं HB कमी आहे. असं म्हणतात, मला लागलं तर किती रक्त येतं, पण रक्ताला महत्त्व नाही आहे. त्याच्यामध्ये जे असणारं ऑक्सिजन पुरवठा करणं जे हिमोग्लोबिन आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते हिमोग्लोबिनचं प्रमाण लेवल ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाचा आहे. आता आहार म्हणजे काय, तर चौरस आहार घेणं गरजेचं आहे. चटणी, पोळी, भाजी आणि म्हणजे मासे, मटण जे काही तुमच्या घरी आहार असेल ते तुम्ही सगळं आहार ताटातलं संपवाल तरच तुमचं शरीर सुदृढ राहील. आणि नुसतं आहार पण गरजेचं, म्हणजे आहार गरजेचा आहे, त्याच्यावर नुसतं आहार खाऊन चालेल का तर नाही. मग तुम्हाला एखादा
खेळणं गरजेचं आहे. म्हणजे मुली कसं आता पाहिलेल्या मुली जरा लाजरत असतात, मग त्या मैदानात खेळायला मागत नाही. पण असं नाही, जर तुम्ही खेळाल तर तुमच्या शरीराचा व्यायाम होईल, ॲक्टिव्हिटी तयार होईल, मेंदू एकदम फ्रेश राहतो. आणि मैदानी खेळ खेळल्यामुळे काय होतं, म्हणजे नकारात्मक जी आपली जी भावना आहे ती कुठेतरी नाहीशी होती, नकार पचवायची आपल्यामध्ये पॉवर येते. आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मॅडम मला तर वाटतं की मुलींकडे कंपल्सरी एक दिवस म्हणजे तुम्ही आठवड्यातून एक दिवस असं त्यांना द्या की त्यांनी खेळावं मैदानी खेळ. त्याच्यानंतर व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता आम्ही किती राऊंड चालत येतो, पण चालणं म्हणजे व्यायाम आहे का तर नाही. आपल्या स्नायूंसाठी म्हणजे रेग्युलर जे व्यायाम आपण करतो तो वेगळा आणि चालत येणं खूप काम करणं हे वेगळं. शरीराला शांतपणे व्यायामाची गरज आहे. योग दिवस आपण साजरा करतो 21 जूनला. त्याचं कारण ते की तुम्ही नेहमी करा असं त्याचं अर्थ होतो. तर हे आरोग्यासाठी तुमच्या खरंच गरजेचं आहे. म्हणजे आहार, व्यायाम आणि तुमचं जे वागणं आहे. बघा बऱ्याच मुली अशा ना खूप थकलेल्या असतात, शाळेत आल्या की अशा एकदम शांत असतात, पण तुमची एक गोड स्माईल जी काय आपल्याला विकत खर्च पडत नाही का, ती स्माईल दिली ना मेंदू जागा होतो. आपल्या शरीराला माहीत नसतं की आपलं काय दुखतंय, पण आपण हसल्यानंतर मेंदूला कळतं की आपण फ्रेश आहे. आणि हे जर सकाळी तुम्ही बेंचवर बसल्यानंतर एक छान अशी स्माईल दिली, गोड हसलात, तर तुमचे जे स्नायू आहेत ते कुठेतरी मोकळे होतात. आणि दिवसभर दुसऱ्याकडे बघण्याची जी दिवसभर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्यामध्ये जी ताकद आहे ती आपसुकच येऊन जाते. फक्त एक साधा स्माईल करायचं छानपैकी एकदम, आणि मुली तर हसल्यानंतर खूप गोड दिसतात, बरोबर ना. आणि हे तुम्ही नक्कीच करा. बरं, मी माझे एवढे 2 शब्द बोलून माझं इथे बोलणं थांबवते. धन्यवाद. आपण जेव्हा दुसऱ्याला मोठेपणा देतो तेव्हा सहज आपल्याला मिळून जातो. तो एक विषय वाचायचा. आज आपण किशोरी प्रशिक्षण घेतोय. म्हणजे प्रशिक्षण घेतोय याचा अर्थ आम्ही फार मोठ्या काहीतरी शिकलेले आहोत आणि आम्ही तुम्हाला शिकवायला आलोय असं नाही आहे. पण आम्ही अनुभवातून शाणे झालोय. तसं तुमच्या हातीशी अनुभव थोडासाच आहे आणि हा अनुभव देण्यासाठी आम्ही आलोय, चर्चा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो. आम्ही काय असं भाषण देणार जाणार आणि मग मुली चर्चा करत जाणार रस्त्यात. काय 4-5 बायका आल्या होत्या, बडबड केलं आणि निघून गेल्या, आमच्या डोक्यावर सगळं गेलं असं न होता शांतपणे बसा, हसत खेळत प्रशिक्षण घेऊया आपण. आज हा योग मॅडमनी, पाटील मॅडमनी जुळवून आणलाय, त्याबद्दल त्यांचे आभार, प्रशालेचे आभार आम्ही मानतो. आणि सहज म्हणजे जाता असं म्हणायचं की दर वर्षाला असं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. आम्ही लहान असताना आम्हाला असं प्रशिक्षण मिळत नव्हतं आणि तुमच्या नशिबात तुम्ही नशिबात खूप की तुम्हाला कोणतरी सांगणारं भेटले. आता बघा कलियुग आहे आणि तुम्ही 6व्या शतकाला पण वाटचाल करतोय. आणि आता हे किशोरी प्रशिक्षण जे आपण आता आयोजित केलंय, आता किशोरी वय म्हणजे किती असतं तर 18 वर्षापासून 19 वर्षापर्यंत. आता मुली लहान असतात, जेव्हा जन्मापासून आपण बघायला गेलो तर ती बाल्यावस्था असते आपली. आणि बाल्यावस्थेत असताना इतकी मुलगी छान परिसरी नटवतात, कोणाबरोबरही जाते, काका मामा दादा सगळ्यांबरोबर ती मुलगी फिरत असते. ती मुलगी पण मजेत असते, सगळे मजेत असते. आता किशोरी प्रशिक्षण देण्याचा उद्देश काय आहे की मुलींच्या भावनिक शारीरिक सगळे बदल होतात. आणि ह्याच्यात काय असतं, महत्त्वाचा वाट असतो तो घरातल्याचा. जेव्हा तुम्ही आईचं ऐकत नाही, एखाद्या बऱ्याच अशा मुली असतील, नाही म्हणते सगळे ऐकत असतील असं पण आहे, पण जेव्हा आई सांगते बाय जरा घरी जा, थांब मी घरात नाही हो, काय करते बाय घरी थांबते, आई जाईपर्यंत. आईचं पाऊल बाहेर पडलं की बाय कुठं जाते, वाडीच्या मैत्रिणीकडे जाते, नाही तर मोबाईल नेट चालू करते. कुठेतरी नेट मिळत नाही आपल्या घरात, बरोबर ना. आपल्या राहुल गांधीची अशी भौगोलिक स्थिती आहे की नेट घरात मिळत नाही. म्हणजे काय करते, कुठेतरी कोपऱ्यात बसते आणि मम्मी कधी येणार घरी, त्याच्याने तासभर घरात येऊन भांडी घासणार, पाणी भरणार, अशा करतात मुली. तुम्ही नव्हे, मी सांगते. तर असं न करता आपली मम्मी काय सांगते तिने अनुभव 4-5 वर्ष तुमच्यापेक्षा जास्त बघितले की नाही, मग त्या मम्मीचं आपण ऐकलं पाहिजे, आजीचं ऐकलं पाहिजे. घरातल्या माणसांना आपण मान दिला पाहिजे, कारण घरातली आपली माणसं जी आहेत ती आपल्याला घडवणारी आहे. त्यांच्या ज्या गाठीचे 4 अनुभव आहेत आणि त्या अनुभवावर ती जशी वाढली तशी त्यांच्यापेक्षा चांगलं आपण वाढायचं. प्रत्येकाला मान दिला पाहिजे आपण घरात. आजीला जुमानतच नाही मुली आत्ताच्या. असं न करता घरातल्या प्रत्येक सदस्याला, अगदी लहान बहीण असू दे, तिची पण वेळी घालायची वेळ तर घातली पाहिजे, किंवा आजीचं काय करायची वेळ तरी केलं पाहिजे. कशासाठी, घरातलं कुटुंब हे आपण आत्तापासून जर एकत्र ठेवायची आपल्याला सवय लागली तर आपण लग्न झाल्यावर जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जाणार ना, त्यावेळेला काय करतात मुली, मी आणि माझा नवरा, बाकीच्यांनी काही राहायचं नाही आमच्या घरात, चला असं नको. तर एकत्र भावना निर्माण होण्यासाठी हे जे घरातलं वातावरण जे आहे ते दोष म्हणून राहणारं लक्षण आहे. आणि 11 ते 19 वर्ष हे अतिशय नाजूक वय असतं मुलींचं आणि ह्या वेळेत खूप जपणं महत्त्वाचं असतं. घरातली मोठी माणसं, वडीलधारी माणसं असतात आपल्या,
संध्याकाळी काळ पडल्यावर बाहेर जाऊ नको, या पोरग्यांबरोबर हा बरोबर बसू नका. आता मोबाईल आपल्या हातात खेळ नाही माहिती ना सगळ्यांच्या. आता कोरोनामुळे काय झालं, सगळ्यांच्याच हातात ते आलं आणि ते हवंच. म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं, सगळ्यांच्यात मी उठून दिसले पाहिजे. मुलींचा जरी ग्रुप असला तरी एखाद्या मुलीला वाटतं हां हिच्याकडे तो बघता, माझ्याकडे बघत नाही. म्हणजे थोडक्यात काय, हे भावनिक तुमचं विकास होतोय त्याच्यात. आणि हे तुमचं वय आहे 16 वर्ष धोक्याचं म्हणतात. आता साधारण तुम्ही 16 वर्षात म्हणजे 8वी 9वीच्या पुढची जी मुली आहे, बरोबर मॅडम, 15 वर्ष 16 वर्ष हे 16 वर्ष धोक्याचं हे फार पूर्वीचं गाणं आहे. ते का म्हटलंय, कारण हे वय अतिशय तुमचं नाजूक आहे. आणि ह्या वयात मुलींचा पाय घसरतो म्हणजे काय करतात मुली, कुठला तरी एखादा मुलगा छान दिसणारा असतो शाळेत म्हणजे कुठे, आणि मग तो मुलगा मला कसा आवडेल, की बाकीच्या मुलींना तो त्याला मी आवडेल कशी, असा प्रयत्न करतात. आणि अशा प्रयत्नात असल्यामुळे काय होतं, त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलगीचा पाय घसरतो. म्हणजे 16 वर्ष धोक्याचं असं थोडक्यात ते गाणं आहे, जे पूर्वीच्या लोकांच्या मनाचं तरी लक्षात आलं असेल आणि तरी ते रचलं असेल. पण आपलं जे आहे हे आपलं शैक्षणिक जीवन आहे, जरी वाढतं वय असेल किंवा काही असेल, आत्ता जर आपण शिकलो तर पुढे जाऊन आपण आपल्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी होणार आहे. आणि आपण जर स्वावलंबी झालो, माहिती एक स्त्री शिकली की अख्खं कुटुंब साक्षर होतं. आणि घरातली स्त्री जर अडाणी असेल, बाई जर शिकलेली नसेल तर ती तिच्या मुलांना शिकवू शकणार नाही. म्हणजे काय, तुमच्यात जे होणारे शारीरिक बदल आहेत, शारीरिक बदल मॅडम सगळे सांगितलेच असते किशोरावस्थेमध्ये, पण हे भावनिक जे बदल आहेत ते हाताळताना घरातल्या माणसांचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. आपल्या मनात भावना दिसतात तर ती माझ्यापेक्षा चांगली दिसते, मला कोण चांगलं म्हणत नाही असं सुद्धा वाटतं. पण हे तुमच्यातले बदल जे आहेत ते समतोल राहायला पाहिजे त्याच्यात, की आपण कुठेही न वागवता कुठेही फक्त अभ्यास करणे हे तुमचं आता ध्येय असलं पाहिजे मुलींचं. हे सांगण्याचा माझा उद्देश काय, की आता जी काय साधनं आहेत, म्हणजे टी व्ही आहे, मोबाईल आहे, मोबाईलवर वेगवेगळे गाणी व्हिडिओ स्टेटस बघतात मुली एकमेकींचे, काय ठेवले स्टेटसला माहिती ना, हिंदी गाणी असतात, नाचणाऱ्या माणसांची गाणी असतात स्टेटसला बऱ्याच जणांच्या. मग ते बघून एखाद्या आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो, एखाद्या मुली, सगळ्यांच्याच नाही म्हणत, पण असं होतं. मग ती प्रेमाची भावना, मग कुठेतरी ह्याच्याबरोबर माझं प्रेम जमतं, मग त्याच्यातच गुंगती बोलती, अभ्यास करायला वाचता, असं न होता हे भावनिक बदल तुमचा होणारच आहे. थोडक्यात सांगते, बदल भावनिक बदल होणार आहेत, पण त्याच्यात आहारी न जाता आपण अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आत्ता जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही स्वावलंबी होणार, चांगली नोकरी मिळणार. आता ह्या ज्या आम्ही बसलोय ना सगळ्या, हे आम्ही अभ्यास करून मोठे झालेलो. अभ्यास काहीतरी थोडासा फार की अगदीच मोठे आम्ही शिकले नाही, पण काहीतरी आई वडिलांचं ऐकलं, छान अभ्यास केला म्हणून आम्ही आमच्या पायावर आता उभे आहोत. तसं तुम्ही छान शिकावं, छान अभ्यास करावा असं पालकांची पण अपेक्षा असते, आपल्या गुरुवाऱ्यांची पण अपेक्षा असते, जे आपल्याला घडवतात. आता आम्ही सगळ्या अंगणवाडीच्या बायका आहोत ना, तुम्ही आमच्या विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या प्रत्येकाला माहिती आपली बाई कुठली आहे यातली. आणि जे आम्ही तुम्हाला लहानपणापासून शिकवत आलो, जेव्हा तुम्ही मोठ्या होणार, छान शिक्षणाला लागणार किंवा चांगल्या आपल्या पायावर उभ्या राहणार, तेव्हा आम्हालाही कुठे समाधान वाटतं की आज माझे विद्यार्थी अमुक मोठ्या हुद्द्यावर आहे किंवा चांगले शिकलेली आहे, असं आम्हालाही कौतुक वाटतं. जसं आम्हाला वाटतं आम्ही तुमच्यात पायापासून आहोत, म्हणजे 3 वर्षाच्या वयापासून आम्ही तुम्हाला बघत आलेलो. आणि मोठी झाल्यावर जर एखादी माझ्यासमोर एखादी माझी विद्यार्थी आली आणि म्हणाली की बाई मी आज एवढं छान शिकले, छान नोकरी करते, तर मला त्याचा अभिमान आहे. तसंच आम्हाला प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटणार आहे. तर एवढंच सांगेन की तुम्ही छान शिका, चांगल्या पायावर मोठं झाल्यावर आपलं व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर आपल्याला कुठलाही छान मुलगा पण आपला संसार चांगला होतो. तर आत्तापासून त्याच्या मागे लागायची गरज नाही आहे तुम्हाला. मला वाटतं ह्याच्याबद्दल प्रेम, पण उद्या समजा त्याच्यावर मी लग्न केलं तर हा नक्की मला मोठं करेल की दारू पिऊन कुठेतरी रस्त्यात फेकून देईल, हे आपल्याला आता कळत नाही. त्यामुळे सांगण्याचा उद्देश एवढाच की आता तुम्ही त्या वयात आहात आणि पाय घसरण्याचं वय आहे. त्यामुळे असं न पाय घसरता आपला जो रस्ता दिलेला आहे, पालकांनी आखून दिला आहे ना, तुमच्या गुरुनी आखून दिला आहे, शाळेच्या शिक्षकांनी आखून दिला आहे की तुला काय करायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे. किती वर्षापर्यंत जेवढं आपण घरी पण आपलं कसं पाहिजे, आपल्याशी बोलल्यामुळे दुसऱ्याला आनंद मिळाला पाहिजे, काय हे लक्षात ठेवा. कधी आपण अगदी किती चिडलेलं असतो, काय असतो, आणि आपल्याला जे काय होतंय ते घरात कोण असतं, आपली ताई असते, आई असते, बरोबर ना. आता तुमचं वाढतं वय आहे, मग वाढत्या वयात आपल्याला समजा काही त्रास होत असेल किंवा आपल्या मनातनं काहीतरी एखादी गोष्ट खटकत असेल किंवा शाळेत काहीतरी झालं असेल, आपण कोणाला सांगणार, कोणाला सांगतो. असं न होता आपण काय करायचं, आपली प्रत्येक गोष्ट कोणाला शेअर करायची, आपल्या घरातल्या आईला करायची, मोठ्या बहिणीला करायची.
पण एकाला सांगितलं गावाच्या बाजूला की कोणाला सगळ्या गावावर होतं की नाही, मग तो बाजूचा माणूस सांगितलं होय गं तुझ्या मुलीला असं होतं, तर आईला बिचारीला काहीच माहिती नसतं. असं न होता काय करायला पाहिजे, आपली आई ही कोण असते, मैत्रीण असते. लहानपणापासून आपण तिला बघितलेलं असतं, आईला माहिती असतं आपली मुलगी कशी आहे, आपली मुलगी कसा बदल झालाय लहानपणाबरोबर ना. आई वाढवलेलं आहे आपल्याला लहानपणापासून, तिला माहिती आहे आपल्या मुलीच्या शरीरात काय बदल होत आहे, त्याचे मनात बदल होत आहे. म्हणजे आपली आई कोण पाहिजे, आपली मैत्रीण पाहिजे. आता ह्या वयात तुमचे जे काय बदल होणार आहे, तुम्हाला जे काय वाटतं ते कोणाशी शेअर करायचं, आईला सांगायचं आपल्या, किंवा अगदीच खास मैत्रीण असेल की जी कोणाला सांगणार नाही, सांगू नको असं म्हणायचं आणि ती नाही सांगणार म्हणलं आणि परत दुसऱ्याला जाऊन सांगणार. असं न होता आईशी शेअर करा, घरातल्या माणसांशी प्रेमाने वागा, हात चांगला घ्या आणि आठवते मॅडम बोलायला लागलं की बरंच असतं. आणि शास्त्राचा अनुभव सांगा. आणि थोडंसं मी मानसशास्त्रातून ग्रॅज्युएट केलं आहे, त्यामुळे जरा थोडासा अभ्यास माझा किशोरावस्था आणि पुढच्याचा जास्त आहे, त्यामध्ये इथे उभं राहिलं तर मी सुचत जातं, म्हणून थोडंसं ते जास्त बोलणं होतं माझं. तर एवढं मी भरपूर सांगितलं असं मला वाटतंय. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर म्हणजे आता मॅडम आहेत, मॅडम सुद्धा छान माहिती देतात. आपल्या सगळ्या आम्ही सगळे आहोत, आम्ही तुमच्या ओळखीच्या आहोत ना, सगळ्या बायका अंगणवाडीच्या आहोत. अंगणवाडीत महिन्यातनं एकदा तुम्ही या, तुमची वजनं घ्यायची असतात आम्हाला. म्हणजे सगळ्याच अंगणवाडीत जेव्हा कोकलेवाडीतल्या असतील, आंबेडकरवाडीतल्या आहेत ना मुली सगळ्या, त्यांनी काय करायचं, दर महिन्यातनं एक दिवस कुठे यायचं. पहिल्यांदा येत होत्या वजन करायला, पण आता येत नाहीत वजन करायला मुली मॅडम. महिन्यातून एक दिवस वजन करायला तुम्ही या शाळेत. पहिल्यांदा यायच्यात ना आंबेडकरवाडीला माहिती असेल, त्या दिवशी आता आम्ही ते माहिती सांगणार तुम्हाला येऊ. त्यामुळे तिथे काय तुम्हाला खाना भीती असते की बाई आता ही बसवणार आणि माहिती सांगणार, कळच काढतात पोरीवर. त्यामुळे आता काय करा तुम्ही, तुम्ही आमच्यावर येत नाही ना, आम्ही तुमच्यावर येणार माहिती सांगायला. पण तुम्ही काय करायचं, दर महिन्यात एक दिवस आपण ठरवूया आणि त्या दिवशी सगळ्या मुलींनी वजन करायला अंगणवाडीत यायचं. त्या एरियातल्या म्हणजे आंबेडकरवाडीतल्या असतील तर आंबेडकरवाडीत, दसरीवाडीच्या दसरीवाडीत येणार ना सगळ्या. आता सांगितलं त्यांनी, त्यामुळे आमचं पण काम सोपं होतं. दर महिन्याला वजन करायला यायचं आणि आहार व्यवस्थित घ्यायचा. आहाराबद्दल मॅडम मी सांगितलंच आहे, समतोल आहार घ्यायचा, घरी कटकट न करता खायचं. जे पुण्यात अन्न आहे ते मी मगाशी सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म. जे ताटात आहे त्याने आपलं पोट भरणार आहे, आपला वाढ होणार आहे, आपल्या बुद्धीची वाढ होणार आहे, मानसिक वाढ होणार आहे, शारीरिक वाढ होणार आहे. असं सगळं समजून देवाने आपल्याला दिलेलं अन्न हे आपल्या पोटभरीसाठी आहे. आहार आपण जेव्हा वयात येतो तेव्हा आहार महत्त्वाचा आहे. शरीरात रक्ताची कमतरता वाचू नये किंवा इतर आपल्याला ऊर्जा राहावी याच्यासाठी आपला जो आहे तो समतोल आहार असणं आवश्यक आहे. आणि या आहारामध्ये तिरंगी आहार माहिती आहे, तिरंगी झेंड्याचे रंग 3 असतात ना, मग त्या तिरंगी आहाराचं महत्त्व रंगाचं म्हणजे केशरी, हिरवा, पांढरा म्हणजे पालेभाज्या, भात किंवा चायनीज फूड कमी खाल्लं पाहिजे किंवा तेलकट आहार कमी खाल्ला पाहिजे. वडापाव, समोसा असेल कधीतरी तुम्ही घ्या, पण रोज जर पाव तुमच्या शरीरात आला तर आपलं आयुष्य पाव होणार आहे. असं कुठेतरी मी वाचले म्हणून सांगते आता की शरीरात आपला पाव हे कशापासून बनलेलं असतं, मैद्यापासून बनलेलं असतं. आणि मैदा हा शरीराला घातक आहे. जशी बेकरी फूड आहे ती आपण रोज खाऊ शकत नाही, तसं रोज वडापाव खाणे, रोज मिसळपाव खाणे, हे पाव हा जो आहे ना, हा पाव म्हणजे काय म्हणजे शरीर आपलं एक असतं. रोज पाव खाल्ल्यामुळे आपलं शरीर काय होणार आहे, त्याच्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही, बरोबर ना. तो एकतर तो आंबवलेला पदार्थ आहे आणि त्या आंबवलेल्या पदार्थातून आपल्याला जास्त काही मिळत नाही. त्यामुळे आपलं शरीर काय होतं, पाव होणार म्हणजे आपलं वजन कमी होणार, आपल्या शरीराला काय मिळणार नाही त्याच्यातून. तर त्याच्यासाठी घरातली भाकरी खायची, नाचणीची भाकरी खायची, जे आई घरात बनवेल ते पौष्टिक आहे असं समजून खायचं. म्हणजे एखाद्याकडे भाजी भाकरी नसेल पण ती खोबऱ्याची चटणी जरी केलेली असेल तरी त्याच्यात जास्त पौष्टिक असतं. तो आहार म्हणजे कटकट न करता आई कुठली भाजी करू दे, कुठली उसळ करू दे, जे घरात अन्न आहे ते पूर्ण ब्रह्म समजून आपण आहार घेतला पाहिजे, बरोबर. आणि त्या दृष्टीने जर आपण असं रोजचा दैनंदिन आपली आता दैनंदिन उठताना आपण सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, तुम्ही किती वाजता उठत असाल, 7 वाजता 6 वाजता उठत असाल ना. 10वीच्या मुली तर अभ्यासाला 5 वाजता उठत असतील. उठल्या पाहिजे, कधी उठलं पाहिजे, आयुर्वेदाचा जर तुम्ही अभ्यास केला तर सूर्य उगवायच्या आत आपण उठलं पाहिजे. म्हणजे हे सगळ्यांसाठी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सूर्याने आपल्याला झोपलेलं बघता कामा नये, हा खरा आयुर्वेदाचा नियम आहे. आणि जेव्हा सूर्य आपल्याला झोपलेलं बघतो तेव्हा काय होणार, आपल्याला आजार पण येणार. सूर्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. उद्यापासून सूर्याच्या आधी नको, पण निदान 6 वाजता तरी तुम्ही उठा. 6 वाजता पाणी येतं ना सगळ्यांच्या नळाला, येतं ना, मग उठून आईला मदत करायची, तेवढा आपला व्यायाम होतो, बरोबर. उद्यापासून सगळ्यांनी किती वाजता उठणार, 6 वाजता उठायचं.
सकाळी हे तुमच्या आरोग्याला चांगलं आहे. वातावरण थंड आहे, आता थंडी पडते, पण निदान 7च्या आत उठून आपण आपलं जे काही सकाळची कामं आहेत ती आटोपली पाहिजे. सकाळचं आपण आई सकाळी लवकर कामाला जाते, त्यामुळे भाजी वगैरे काहीतरी असतात तयार. आम्ही काय खातो, चहातनं खातो ना, चहातनं बुडवून खाता, काय खाता, बिस्किट खातो, बटर खातो, है ना. आणि तसंच शाळेत येतो, मग त्याच्यात दिवसभर आपल्याला काय मिळतं शरीरात, काहीच मिळत नाही, बरोबर. मग काय खायचं चहातनं, काहीच खायचं नाही. म्हणजे बाई म्हणजे थोडी काय खायचं नाही म्हणतात चहातनं, पण सकाळी काय असेल ती भाजी भाकरी असेल ते सगळं खायचं. आपण जे आई घरात करते ताजं अन्न खायचं. आपण ब्रेड बटर बिस्किट आणतो ते कधी बनवलेलं असतं, दुकानात पेटीत बनवलं असतं, बरोबर ना. आणि मग ते पेटीतनं आपण कधी आणणार, कधी नाट्यात जाऊ कुठे जाऊ तेव्हा. त्याच्यानंतर ताजं अन्न खायचं, सकाळी लवकर उठायचं. आपली दिनचर्या कशी पाहिजे, आपल्याला उत्साह वाटला पाहिजे दिवसभरात, आपल्याला आळस येता का म्हणे असं बघायचं. आणि दिवसभर काहीला मदत करायची. जेव्हा आपण घरी असतो तेव्हा शाळेत आल्यानंतर एकमेकाशी प्रेमान वागायचं. प्रेमान म्हणजे कसं, म्हणजे कोणाचा राग करायचं नाही, तो बाईने सांगितलं प्रेमान वागायचं, असं खेळत वागायचं, एकमेकींना मदत करायची मैत्रिणींना. असं आपलं काय असलं पाहिजे, दिवसभराचं रुटीन असलं पाहिजे. मग संध्याकाळी घरी जाताना आपण गप्पा मारत जातोच रस्त्यात. 4 वाजता शाळा असतं तरी आपण किती वाजता जातो घरी, जातो ना 6 वाजेपर्यंत जातो. तासभर गमत गमत तुम्ही दिवसभर दमलेले असता, त्यामुळे तुम्ही कसं जाता, गमत गमत जातो. घरी गेल्यावर काय करता, काय करतो आपण घरी गेल्यावर, माहिती आहे प्रत्येकाला काय. मी पण वाढत असणार, जी आई आपली करते ताजं अन्न खा आणि खूप आनंदी जीवन जगा, खूप मोठ्या व्हा. जास्त काय बोलत नाही, मॅडमनी 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि माझे 2 शब्द तुमच्यापर्यंत थोडे तरी पोहोचले असतील एवढी अपेक्षा करते आणि धन्यवाद. मोठा आवाज होते. नमस्कार. त्या नमस्काराचा काय चमत्कार होतो नंतर मी सांगते तुम्हाला. नमस्कार. अजून मोठा आवाज. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. मान्यवर व्यक्ती, शाळेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि माझ्या सर्व छोट्या भगिनींना म्हणेन मी, माझी किशोरी अवस्था असलेल्या सर्व माझ्या छोट्या भगिनी, धन्यवाद. मला इथे सर्वप्रथम या व्यासपीठाने बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेच्या शिक्षिका या सर्वांचा मी खरंच आभार मानते. खरंच योग आला, अचानक मी भेटीला आले होते. मी अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे. ह्याच्या तुम्हाला अंगणवाडी दिसताय सेविका, यांची मी सुपरवायझर पर्यवेक्षिका म्हणून विस्तार अधिकारी म्हणून मी काम करते. माझ्याकडे 78 अंगणवाडी, कुंभवडे बीट आणि जैतापूर बीट. आणि प्रत्येक हायस्कूलला जाऊन ज्या ज्या वेळेला माझी भेट असते त्या त्या वेळेला मी माहिती देते. आणि खरंच माझं सद्भाग्य म्हणेन की आज ह्या शाळेत तुमच्या हायस्कूलला येण्याचा मला योग आला. मुलीनो, मी आता थोडक्यात घेणार आहे कारण तुमचा जेवणाचा पण वेळ झालाय. दिनाला जेव्हा मी स्वतः जाते तेव्हा 1-2 मुली तरी खाली पडतात. का तर त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं. असं घडायला नको, म्हणून आपला आहार कसा असला पाहिजे, समतोल असला पाहिजे, तिरंगी झेंड्यासारखा असला पाहिजे. तिरंगी झेंड्याचं चित्र लक्षात ठेवायचं. कशावरून, वरी केशरी, मध्ये पांढऱ्या, खाली हिरवा रंग, या 3 रंगाचे सर्व पदार्थ आपल्या दररोज आहारामध्ये गेले पाहिजे. हे आहाराबद्दल झालं. आहार जेवताना खरंच आनंदाने जेवा. जसं मगाशी जोबाईने सांगितलं तसं कोणत्याही प्रकारचा आहार आला समोर तरी तो आनंदाने स्वीकारायचा. दुसरं, तुमचं शिक्षण आहे, शिक्षणामध्ये चांगलं मन लागू दे तुमचं. का तर शारीरिक विकास आणि आपला सामाजिक विकास इथेच होत असतो. जर तुम्ही चांगलं शिकला तर कोणतरी तुम्हाला वाटेल मी कुठे शिक्षिका होणार आहे, कुठे मला जागा मिळणार आहे, असं निगेटिव्ह ही पकडू नका. काय त्याचं ऑफिसला येतात, कौटुंबिक हिंसाचार नावाचं एक आमचं कार्यालय, तिथे येतात. पहिला होणारे अत्याचार त्याच्यासाठी कांबळे सर आहेत आमचे, ते चांगलं प्रबोधन करतात या विषयासंदर्भात. तुम्हाला काय सांगितलं तर तिथून ही घटना घडत असते. आईचा तिरस्कार का करतात, जिने आपल्याला जन्म दिला, ती जर तिने दुनियाच आपल्याला दाखवली नसती तर आपण या जगात ही कोणतरी शिकेल आणि मोठी होईल. तुम्ही आईकडे कधी बघितलं का ग? जेव्हा आपल्या आई शेतात जाते तिला असं कधी वाटतं माझी मुलगी पण अशी शेतात जावी म्हणून? नाही, तिचं एकच स्वप्न असतं की माझ्यासारखे माझ्या मुलीला कष्ट लागू नये, म्हणून ती जीवाचं रान करत असते. सकाळी तुम्ही गेला तर बघा, सकाळपासून राब लागणारी आई संध्याकाळी घरी येते. तेव्हा तुम्ही तिला आई म्हणते, अगं जरा पाणी देतेस का ग, आणि मला थोडीशी जेवणाला मदत कर. तुम्ही एका वाक्यात उत्तर देता, नाही माझ्या बाईने खूप मला काम सांगितलेलं आहे आणि माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही, ते तुझं काम तूच कर. आईने थोडी विश्रांती घेतली असती तर बरं झालं असतं ना. पण तसं न करता आपण आईला काय करतो, तिथं बघितलं ना शेतात
तास गेल्या, तुम्ही जात असाल तर खरंच कौतुक तुमचं. नसाल जात तर एक दिवशी जा, शनिवारची सुट्टी असते ना, एक दिवशी जा तिच्यासोबत कामाला. जेव्हा त्या आई राबराब करते, कष्ट करते, शेती जर करत असाल तर नक्की जा. शेतातून जेव्हा ती घरी येते, जेव्हा ऊन लागते ना, तेव्हा बघा ती पदराने आपला घाम पुसत असते आणि एकच विचार करते की माझ्या कुटुंबाला मी काय करेन, अजून पुढे कसं घेऊन जाईल. मग ती आई आपली सर्वात पहिली जेवते की शेवटी जेवते? सगळ्यात शेवटी जेवते. का तर मी जे काही जेवण बनवलंय ते माझ्या सगळ्यांना पुरू दे, उरलेलं सुरलेलं आई घेते. पण असं न करता आईला पण आजपासून तुमच्या पंक्तीला बसवा, जेणेकरून आई जर आजारी पडली तर पूर्ण कुटुंब आपलं आजारी पडणार आहे. आईला पण सोबत घ्या, आईला सुद्धा प्रेमाचे 2 शब्द द्या. कारण मुलीनं मी तुम्हाला सांगते, मी आता माझ्या आईपासून खूप लांब आहे. खूप वाटतं की आईच्या जवळ जावं, बोलावं, काहीतरी बोलूया तिच्याशी. जेव्हा आपल्या कुटुंबात किंवा आपल्याला जेव्हा मायेचा आधार हवा असतो ना, तेव्हा आईचा बदल असतो तो फार वेगळा असतो. तिच्या खुशीतून खूप रडावंसं वाटतं, पण ती वेळ कधी निघून गेलेली असते आपली. म्हणून आईपासून जेवढी खूप लांब राहिले ते माझं दुर्भाग्य म्हणते का मी शिक्षणासाठी लांब राहिले. आज तुम्ही आईच्या जवळ आहात, आईची प्रत्येक गोष्ट तुम्ही शेअर करू शकता. पण मी तिच्यामुळे काय झालं, मला हे उच्च पद मिळालं. म्हणून तुम्हाला विनंती आहे की शिक्षणाचा काय करा, योग्य वापर करा. शिकायचं आपल्याला, ध्येय ठेवा. मला शिक्षिका बनायचं, आदर्श कोणतरी एक व्यक्ती बनायचंय. जरी भले तुम्हाला नोकरी नाही मिळाली तरी चालेल, पण चांगलं शिकला तर चांगला जोडीदार मिळेल. आणि आईच्या संमतीने, आई वडिलांच्या संमतीने लग्न करा, जेणेकरून काय होईल, समोरची जी व्यक्ती मिळेल, जो तुमचा जोडीदार असेल तो खूप चांगला असणार आहे. कुठल्याही आई वडिलांना असं वाटत नाही की माझी मुलगी वाईट, म्हणजे चांगल्या कुटुंबात जावी, चांगल्या घराण्यात जावी, सुखात राहावी. हेच आईने आई वडिलांचं काय असतं, ध्येय असतं. ते कधीतरी तुम्ही जवळून बघा. आई सांगते वेळेत घरी ये, सातच्या आत ये. जास्त काय मुलींना काय झालंय, आता तुम्ही छोट्या अजून 11वी 12वीच्या मुली असेल आणि ग्रॅज्युएट पुढे शिकायला जातात, त्यांना बर्थडे साजरे करायची खूप सवय असते. त्या बर्थडेला जायचं मित्राच्या, त्या मैत्रिणींच्या जायचं, असं तिचं चाललेलं असतं. आणि तिचे जे मित्र मग मिळतात ते फार वेगळे मिळतात. आणि ते मित्र जर चांगले नसले तर काय होतं, मग आपल्यावर वाईट प्रसंग येतो, जसं मगाशी जोबाईंनी सांगितलं. म्हणून मुलीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही मित्र जरूर असू देत, तुमच्या आयुष्यात मित्र असावे, पण ते मित्र कसे असावे, मदत करणारे. जो तुम्हाला मित्र जर खऱ्या ओळखायचा असेल, तुम्ही आजारी असाल, घरी असाल आणि कधी फोन केला की काय ग आजचा अभ्यास तुला माहिती आहे का, काय मॅडमने शिकवलंय, तुला मी वही आणून देऊ का, तो खरा आपला मित्र. आणि जो खोटा मित्र कसा ओळखायचा, जो तुम्हाला कधीतरी सांगतो की माझ्यावर फिरायला येतेस का, माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे तिकडे आपण जाऊया का. मग का इथून तुमची जवळता साधली जाते आणि मग आपला काय करतो, जसं जो बाई म्हणाल्या तसंच आपला थोडा थोडा आपण त्याच्या आहारी जातो. आणि हा प्रसंग घडू नये म्हणून आपण काय करायचं, मित्र ओळखायला शिकले पाहिजे. आणि आपले जे कोण मित्र असतील ते एक ना एक दिवस तरी घरी घेऊन यायचे, जेणेकरून आईची आणि त्यांची ओळख होते. आणि तो चांगला आहे की वाईट आहे याची पारख कोण करते, आई करते. आणि मग आई सांगते खरंच हा मित्र तुझा चांगला आहे, हा तुला कधी ना कधी मदत करेल. पण मुलींपेक्षा मुलंही चांगली आपल्याला मदत करणारे असतात. कारण मी तुम्हाला स्वतःहून सांगते की माझ्या बॅचला जी आम्ही 40 बॅचची मुलं होतो, आज चांगल्या पोस्टला आहेत. सगळी मुलं चांगले आहेत, कोण डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कोण का पोलीस झाले आणि विस्तार अधिकारी झाले, सगळ्यात चांगल्या ठिकाणी आहेत. तर आमची बॅच खूप चांगली होती. त्यावेळची स्थिती फार वेगळी होती आणि आताची फार वेगळी. आज तुमच्या हातात मोबाईल आहे, यंत्रांच्या मोबाईलने काय होते, वाट लागते. आपण एखादा मेसेज केला, समोरच्याने रिप्लाय दिला की आपल्याला खूप आनंद होतो. पण असं करू नका. झालेले पण जाता जाता एक गोष्ट सांगते, त्या फुलाला आता माझ्या हातात कोणतं फुल आहे, ही झेंडूच आहे. जर गुलाबाचं असं तुम्ही पटकन दाखवलं असतं तरी जाता जाता दाखवते हे गुलाबाचं फुल, की असं समजेल की हे झेंडूचं फुल. समजा हे फुल सगळ्यांना आवडतं. जेव्हा हे फुल परिपक्व आहे तेव्हा फार सगळ्यांना आवडतं. पण जर ह्या फुलाला सगळ्यांनी स्पर्श करून असं केलं तर कोणाला आवडेल, हे कोणालाच आवडणार नाही. म्हणून मुलींनो, ह्या फुलासारखं तुमचं आयुष्य काचेसारखं आहे. एकदा काचेला तडा गेला की काय होतं, पुन्हा हे होत नाही. म्हणून ती गोष्ट लक्षात ठेवायची की या फुलासारखं आपलं आयुष्य आहे. मग हे असं फुल म्हणून मला राहायचंय की चांगलं फुल म्हणून राहायचंय. भावी आयुष्य तुमचं चांगलं राहू दे. पुन्हा मला बोलण्याची जेव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला छानपैकी मी माहिती देणार आहे. आणि एक सगळ्यांना छोटीशी पुस्तिका देणार आहे जी आमच्या आयसीडीएसला, त्याची मी स्वतः झेरॉक्स करून देईन तुम्हाला, जेणेकरून काय होईल, आहाराविषयी म्हणा किंवा इतर माहिती ही तुम्हाला प्राप्त होईल. आणि संयोजकांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि तुमचा वेळ झालाय
म्हणून इथेच थांबते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा प्रबंध. मी इयत्ता 7वीतील विद्यार्थी. आज आमच्या शाळेत सौ गोड मॅडम, सौ आंबेडकर मॅडम व निलकंठकर मॅडम अंगणवाडी सुपरवायझर यांनी शाळेत येऊन आम्हा मुलींसाठी आपला अमूल्य असा वेळ देऊन आहार, आरोग्य तसेच मासिक पाळीतील विविध समस्यांवर खूपच सुंदर अशी माहिती देऊन अगदी सोप्या व सुलभ भाषेत मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे मी व आमच्या सर्व मुलींच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच यापुढे आम्हा मुलींना त्यांचे विविध मासिक पाळीच्या समस्यांबद्दल असेच मार्गदर्शन मिळत राहावं अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. आज आम्हाला मासिक पाळी या विषयातील आहार व आरोग्य या विषयावर अंगणवाडी सुपरवायझर निलकंठकर मॅडम तसेच अदिती मॅडम, ज्योती मॅडम आणि सेविका साक्षी मॅडम, श्रेया मॅडम यांनी चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल व वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रशालेतर्फे आभार मानते. तसेच मी मासिक पाळी व्यवस्थापनातील उपप्रमुख मोहिनी दळवी हिला प्रशालेतर्फे अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना भेटवस्तू द्यावी अशी मी तिला विनंती करते. बरेच दिवस आमचं चाललं होतं जोग मॅडम यांना. त्यापूर्वी पहिल्या सत्रामध्ये आदिती मॅडम यांनी इथे येऊन तुम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं. अशा वर्कर्स आल्या होत्या. आत्ता आज आपल्या इथे म्हणजे जसं त्यांनी तिरंगी आहार सांगितलं नाही, जवळजवळ सर्वच बाजूंनी तुम्हाला परिपूर्ण म्हणजे आजचा दिवस मला वाटतं आमच्या मुलींच्या आयुष्यात हे सर्वात छान आणि सुंदर दिवस असेल. कारण काय होतं की आईसुद्धा मुलीकडे जे बोलू शकत नाही, तर ते आम्हाला शिक्षक आणखीन म्हणजे अशा वर्कर्स किंवा त्यांना बोलावून त्यांनी मार्गदर्शन करावं. तर खरोखरच आपल्या आंबेडकर मॅडम यांनी सुद्धा उत्तम आहारापासून शरीर कसं सुदृढ करावं, तसंच जोग मॅडम यांनी आपल्या भावनिक विकास किंवा मानसिक विकास कसा करावा आणि तेही तुम्हाला चांगलं समजलं. त्याच्याही पलीकडे जाऊन निलकंठकर मॅडम यांनी स्वतःचा अनुभव देऊन की हे आयुष्य किती सुंदर आहे आणि मला ते खूप आवडलं की त्यांनी एकच कृती एवढी छोटीशी करून दाखवली तुम्हाला की ते फूल असताना किती सुंदर वाटतं आणि ते कुस्करल्यानंतर ते कसं दिसतं. म्हणजे मला वाटत नाही की त्याच्यापेक्षा ते शब्दातही सांगू सांगण्यापेक्षा त्यांनी ते साध्या एका कृतीतून तुम्हाला सांगितलं. मला वाटतं आमच्या मुलींना ते चांगलंच कळलं आहे आणि आमच्या मुली खूप चांगल्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मॅडम हे सगळं जे नियोजन केलं ते आमच्या मुलींनीच केलेलं आहे. म्हणजे पाहुणचारापासून ते अगदी सगळं हे कार्यक्रम मॅनेज करा. आम्ही फक्त मार्गदर्शन करतो, त्यांना सोडून देतो. हे तुम्ही सगळं करायचं. आणि आज तुम्ही बघितला तर तसा की आमच्या मुली खूपच सुंदर काम सगळं करतायत आणि आज जे तुम्ही सगळं सांगितलंय ते सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे ऐकलंय. आता काही मुली घरी ऐकलंही सांगतात ते असं आम्हाला मॅडमने सांगितलं नाही की ते असं खरं आहे का, आणि ते बोललं पाहिजे, बरं की नाही. तर आज मॅडम तुम्ही येऊन सर्वजणी आम्हाला इथे आमच्या मुलींना आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल प्रशालेच्या वतीने आमच्या मुख्याध्यापिका आज काही कामानिमित्त ऑफिसला गेलेले आहेत, पण त्यांनी तुम्हाला आभार सांगायला सांगितलेले आहेत. तर आमच्या सर्वांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आपण इथे संपलाय म्हणून जाहीर करतो.